नमस्कार, वृंदावनी फॅशन किट या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत डिझायनर पफ स्लीव्स किंवा याला बाहुबली स्लीव्स असेही म्हणतात। हे बघा, अस्तरच्या ब्लाउजवर अस्तरच्या कपड्यावरती मी 5 इंच उंचीची ही आपण जशी नॉर्मल स्लीव्स कट करून घेतो त्याच प्रकारे कट करून घेतलेली आहे। बघा, ही 9 इंच रुंदी आहे बाहीची आणि आपण 3 इंचांनी बाही डाऊन करून घेऊन नेहमीप्रमाणे एका बाजूने खोल आकार दिलेला आहे आणि आपल्या ब्लाउजच्या कपड्यावरती बाही ही थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवून मी कट करून घेतले आहे। खूप सोपी पद्धत आहे। आणि हा बघा, हा काट आहे, त्याच्यापासून आपण डिझाइन बनवणार आहोत आणि ही लेस ब्लाउजला आलेली आहे, तीही आपण बाहीसाठी वापरणार आहोत। खूप सुंदर अशी बाहीची डिझाइन आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, 2.5 इंच उंची म्हणजे डिझाइन जी बनवायची आहे तिथे आपण 2.5 इंचाची हे बघा रुंदी आणि उंची अशा प्रकारे बॉक्स बनवून घ्यायचा आणि सिंपल असा इथे गोलाकार द्यायचा आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने आपण गोलाकार देऊन घेतला आहे। आता याची आपण कटिंग करून घेऊया। बघा, ह्याची कटिंग झालेली आहे। आता आपल्याला बाही ठेवताना आपल्याला बघा, नेहमी कोणत्याही ब्लाउजला कोणत्याही ड्रेसला तुम्ही बाही बनवत असाल तेव्हा बघा अशा प्रकारे बाही समोरासमोर ठेवून घ्यायची आणि बघा अशा प्रकारे एकावरती एक आपल्याला ठेवून घ्यायची। ही एक खूप महत्त्वाची टीप आहे की आपले कधी कधी बघा एकसारख्याच दोन्ही बाह्या तयार होतात, मग आपल्याला उकलायला वगैरे खूप प्रॉब्लेम येतो। त्यामुळे बघा अशा प्रकारे जर ट्रिक केली तर खूप सोपी पद्धत आहे ही। आणि बघा, आपला जो डिझाइन वरची कट केलेली आहे तिथे एक आपल्याला टिप द्यायची आणि खाली काठावरती एक आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे। मी नेहमी बाही जेव्हा अस्तरवरती जोडते तेव्हा अशाच प्रकारे जोडते, कधीही उलटसुलट होत नाही। त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारे नक्की ट्राय करा। बघा, सोपी पद्धत आहे। इथे बघा, आता पूर्ण मी फक्त वरचा जो गोलाकार आहे तिथे आणि खाली काठावर एक 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप देऊन घेतली आहे आणि खाली बघा आपल्याला कटिंग करून घेतली जी डिझाइन होती तिथे आणि त्यावर आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत। आणि बघा, ही आपल्याला आता उकलून घ्यायची। ही बाही तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर कपडा असेल, बघा इथे मी काट वापरला आहे, त्या प्रकारे तुम्ही इथे कोणताही अजून वेगळ्या कलरचा कपडा असेल तर तोही तुम्ही इथे वापरून वरती पफ जिथे आहे तिथे वापरू शकता। त्यामुळे ही खूप छान असा लुक येतो। बघा, इथे तर दाब टीप देऊन घेते मी वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने, दोन्हीकडे आपल्याला इथे फक्त दाब टीप देऊन घ्यायची आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुम्ही नक्की एकदम सोप्या पद्धतीने अशा प्रकारे बाही बनवू शकाल आणि आपल्या मैत्रिणींनाही व्हिडिओ शेअर करा ज्यांना त्याचा उपयोग होईल। बघा, आणि व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तेही नवीन प्रकारे सोप्या पद्धतीने शिकता येतील। बघा, आता एक्स्ट्राचा जो कपडा होतो तो मी आता इथे कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, जो पफ बनवायचा आहे त्यासाठी बघा हा सुंदर असा मी इथे काट घेतलेला आहे। आता बघा, दोन्ही बाह्यांचं जे पफ बनवायचं तुम्ही एकत्रच प्लेटी देऊन घेत आहेत। बघा, अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेटी आपल्याला पूर्ण कपड्यावरती द्यायच्या। तर चुन्या देताना आपल्याला कपडा हा बघा असं तर आपला किती आपण 2.5 इंचाचं रुंदी घेतलेली आहे तर तो किती झाला, डबल 5 इंच। तर 3 पट आपल्याला कपडा घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या
5 इंच कपडा तयार होतो. आपल्याला अंदाज येण्यासाठी सांगते, थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे थोडंसं प्लेटी देण्यासाठी आपण कधीही एक्स्ट्राच कपडा घ्यायचा आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण चुन्या वगैरे पफ बनवतो तेव्हा. इथे बघा मी आता पूर्ण काठावरती आपला पूर्ण काठ वापरलेला आहे बघा, आणि त्यापासून पूर्ण प्लेटी बनवून घेतल्या आहेत बघा. आता इथे याचे मी बघा, आपण असं डायरेक्टही जोडू शकतो, परंतु हे आपल्याला टोचण्याची वगैरे शक्यता असते किंवा ब्लाऊज फसकण्याची सुद्धा शक्यता असते. तर इथे आपण अस्तर आतून जोडून घ्यायचं, त्यामुळे आपल्याला म्हणजे ब्लाऊज एकदम आपला टोचणारच नाही आणि पफही एकदम व्यवस्थित येतो. त्यामुळे आपल्याला इथे बघा मी अस्तरही आतल्या बाजूने जोडून घेतलेलं आहे. आता एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते मी इथे कट करून घेतले बघा. अशा प्रकारे आपण कमी जास्त झालं तर ते कट करून घ्यायचं. त्यानंतर बघा दुसऱ्या साईडला दोरे वगैरे थोडेसे आलेले आहेत, तेही मी इथे कट करून घेतले. आता बघा आपण याचे 2 भाग करून घ्यायचे, कारण दोन्ही बाह्यांसाठी मी एकच ह्याच्यामध्ये बनवलं होतं. तर आता त्याचे इथे 2 तुकडे करायचे, म्हणजे आपल्याला वेळ वाचतो. इथे मेन म्हणजे आपल्याला वेळ वाचतो, त्यामुळे मी ही अशा प्रकारे बनवत असते बाहीची. जेव्हा आपण डिझाईन करतो तेव्हा इथे बघा आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आणि खालून आपल्याला व्यवस्थित चेक करायचं बरोबर आहे की नाही, कपडा बसलाय की नाही व्यवस्थित, आणि त्यानंतर टाचणी लावून घ्यायची आहे. दोन्ही बाजूलाही मी व्यवस्थित आपण सेट करून घ्यायचं. त्यानंतरच आपल्याला टिप द्यायची. टिप द्या नंतर काढा, हे खूप वेळ जातो त्यात. त्यामुळे हे बघा अशा प्रकारेच आपण अगोदर सेट व्यवस्थित करून घ्यायचं. आणि इथे बघा जर तुम्हाला समजत नसेल तर आपला वरचा आकार कसा बरोबर आलाय की नाही, तर आपण जी कटिंग केली होती तो बघा मी दाखवल्याप्रमाणे अस्तरच्या कपड्यावरचं तो इथे ठेवून बघायचं बरोबर आले की नाही. तर मी आता चेक केलं, एकदम बरोबर परफेक्ट आहे. तर मी आता याच्यावरून टिप देऊन घेतली. हे बघा अशा प्रकारे आपल्याला टिप देऊन घ्यायची. त्यानंतर हे आपल्या पिन आपण काढून घ्यायच्या व वरच्या बाजूनेही कट करण्याच्या अगोदरच आपल्याला टिप देऊन घ्यायची. बघा वरच्या बाजूने आपल्याला टिप देऊन घ्यायची आणि त्यानंतर अशा प्रकारे ठेवायचं व कटिंग करून घ्यायची, म्हणजे अजिबात कमी जास्त होणार नाही. दोन्ही बाह्या आपल्या एकसारख्या होतील. बघा हे ठेवूनच मी कटिंग करून घेतली. सुंदर असा आपला पफ तयार झालेला आहे. आपली बाही एकदम छान फिनिशिंग सहित तयार झाली. आता बघा खालच्या बाजूला जो मी लेस दाखवली होती ती ब्लाऊजमध्येच आलेली आहे. जर आता आपल्याकडे ब्लाऊजमध्ये लेस आलेली नसेल आणि इथे लावायची असेल तर तुम्ही रेडीमेड लेस इथे वापरून लावू शकता, किंवा इथे तुम्ही बघा पायपिंगही बनवू शकता. कॉन्ट्रास्ट कलरमध्ये खूप सुंदर दिसते तीही. व इथे वरच्या बाजूलाही तुम्ही इथे लावायचं असेल तर तिथेही लेस वापरू शकता. मी इथे बघा डेकोरेशनसाठी हे छोटे छोटे पॅच आहेत ते इथे मी बाहीला लावणार आहे. खूप सुंदर अशी आपली बघा बाईची डिझाईन, बाहुबली बाही तुम्ही काही म्हणू शकता, किंवा छोटी पफ डिझायनर बाही, अशा प्रकारे वेगवेगळी याची नावं आहेत. तर बघा किती छान अशी सुंदर अशी बाही आपली तयार झालेली आहे आणि अगदी कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने ही तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा आणि खूप सुंदर अशी आपली बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.